कसा आहे गॅरेज वाला? हॅशटॅग नाथकुळा. जय श्रीराम भावांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललो होतो बाया भूताज टू व्हीलर कपडे घ्यायला. त्यात हे कार्यकर्ते घरी जाऊन आणले, तासाला जाऊन येतो. यांच्या पाठीला तुम्हाला दप्तर बी दिसत असते. त्याच्यात कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड केलं, चष्माच घेऊन तासाला आलता. त्याच्यात भाई हे कार्यकर्ते फिरायला जायचं म्हणलं दर्शक जादाच भारावून जाते. मग त्यांना दुकान कुठं थांबायचं कुठं ते बी कळत नाही. मग ते भरकटलेले नगिने गोळा करत काम या कार्यकर्त्याकडे राहतं. अविनाश ओळीन चॉईस केला शर्ट आहे, कस काय कमेंट करून सांगा. त्याच्यात वया कार्यकर्त्याने रेकॉर्ड ब्रेक केलं, शर्ट पॅन्ट घ्यायला गेले आणि कुर्ता घालून पाहत होते. त्याच्यात ते कार्यकर्ते वया कोणते कपडे चॉईस करायला लागले. त्याच्यात तो कार्यकर्ता माझ्यापाशी पास्ताव करत होता. मम्मी सोबत कपडे घालत होता तेव्हा तरी थोडेफार मोठे घेत होती पण बरे घेत होती. आता हे कार्यकर्ते मला पारक म्हणून कोणते कपडे घेऊन राहिलेत. त्याच्यात वाया कार्यकर्त्याचे कपडे घेताच भांडणं पेटली. म्हणून आपली टोळी दुसऱ्या दुकानी स्थलांतर झाली. तिथे गेले ते कार्यकर्ते म्हणे तुम्हाला कुठेतरी पाहिलंय, म्हणून तिने आमचाच ब्लॉग आम्हाला दाखिला. प्रचंड काढ फिरून फिरून आपल्या टोळीनं शेवटी वस्त्र घेऊन टाकले. आपल्या टोळीत चाळी पण मालकान सुद्धा हात जोडले. कपडे घेतले, वाहनच तसे ठेवून कस काय जाऊन म्हणून आम्ही वाहन घ्यायला त्या दुकानीत पोहोचलो. आम्ही कोणत्या दुकानीत म्हणून या मनुष्याने आम्हाला सू दिलं म्हणून त्याचं वाहन देऊन आम्ही स्वागत केलं. त्याचे ते कार्यकर्ता एक चप्पल घालायचा, फोटो काढायचा. फोटो काढत होता, कोणाला टाकीत होता ते बी कळलं नाही, पण काहीतरी घापला दिसतोय. असंच भाया चपलां कपडे घेऊन निघालो होतो. परफ्यूम घ्यायचं होतं पण पैसे थोडी कमी पडत होती. चांगलंच पुढे गेलतो. मग कार्यकर्ता चला तुम्हाला खर्च करतो म्हणलं, काय अडचण नाही बिंगा गाडी. कार्यकर्ता लशी पाजायला घेऊन आला. लवकर लस संपवणे म्हणून कार्यकर्ता लशी सुद्धा चव खात होता. फायदाही मला खत घ्यायचं ते बी घेऊन टाकलं. अशाच रीत्या भाया आपले कार्यकर्ते परत एकदा हरले होते. ब्लॉग आवडला असतात लाईक करा, फॉलो करून जा.